शांती। आज आहे 14/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या आठवण रूपी यात्रेमध्ये कधीही थकू नका। देहाभिमानाची वादळे थकवा निर्माण करतात। देही अभिमानी बना म्हणजे मग थकवा दूर होईल। प्रश्न आहे, कोणता संस्कार 21 जन्मांच्या श्रेष्ठ भाग्याला बिघडवणारा आहे? उत्तर आहे, जर कोणामध्ये रुसण्याचा संस्कार असेल, बाबांवर अथवा अभ्यासावर रुसतात, तर 21 जन्मांचे भाग्य बिघडते। म्हणून बाबा म्हणतात, गोड मुलांनो, देहाभिमानाच्या वश होऊन कधीही असा उलटा नशा अर्थात अहंकार बाळगायचा नाही की मी इतक्या जणांना ज्ञान समजावून सांगितले, इतकी मदत केली। पहा, बाबा किती मोठी ऑथॉरिटी अर्थात सर्वोच्च अधिकारी आहे, तरीही किती निरहंकारी आहे। त्यामुळे सी फादर अर्थात फक्त बाबांनाच पहा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. विजयमाळेमध्ये ओवले जाण्यासाठी या शरीरापासून डिटॅच अर्थात अलिप्त होण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे। देहाभिमान सोडत जायचे आहे। या दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे। 2. टू मच अर्थात आवश्यकतेपेक्षा जास्त धनाचा लोभ करायचा नाही। बाबांच्या आठवणीशिवाय दुसरे कोणतेही चिंतन राहू नये। कधीही बाबांवर किंवा अभ्यासावर रुसायचे नाही। आजचे वरदान आहे, मालकपणाच्या स्मृतीद्वारे हायेस्ट ऑथॉरिटीचा अर्थात सर्वोच्च अधिकाराचा अनुभव करणारे कंबाइंड अर्थात एकत्रित स्वरूपधारी भव। स्पष्टीकरण आहे, सर्वप्रथम आपले शरीर आणि आत्म्याच्या कंबाइंड अर्थात एकत्रित रूपाला स्मृतीमध्ये ठेवा। शरीर रचना आहे, आत्मा रचिता आहे। यामुळे मालकपण आपोआप स्मृतीमध्ये राहील। मालकपणाच्या स्मृतीमुळे स्वतःला हायेस्ट ऑथॉरिटी अर्थात सर्वोच्च अधिकारी अनुभव कराल। तुम्ही शरीराला चालविणारे असाल। दुसरे, बाबा आणि मुलगा शिवशक्तीच्या कंबाइंड अर्थात एकत्रित स्वरूपाच्या या स्मृतीमुळे मायेच्या विघ्नांना अधिकाराने पार कराल। स्लोगन आहे, विस्ताराला सेकंदामध्ये सामावून ज्ञानाच्या साराचा अनुभव करा आणि करवून द्या। ओम शांती।